सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार। मित्रांनो, शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून आपण शिक्षक बांधवांचे जे अनेक प्रश्न आहेत, तर या अनेक प्रश्नांना योग्यरित्या योग्य ठिकाणी मांडून खूप सारे प्रश्न आपल्या बांधवांचे सोडवलेले आहेत। याच्यामध्ये जर विचार करायचं झालाच तर शिक्षक आंतरजिल्हा बदली संदर्भात आपण जो कोकण विभागाचा बदली प्रक्रियेत समावेश होत नव्हता, तर या समावेशाच्या संदर्भात सर्वात प्रथम जे यश कोणत्या संघटनेला मिळालं असेल तर ते आपल्या शिक्षक महासंघाच्या माध्यमातून आपण ते यश खेचून आणलेलं होतं। आणि या लोकांचा बदली प्रक्रियेत जो समावेश होत नव्हता, तर तो समावेश आपण त्या ठिकाणी करून घेतलेला होता। तर याला सर्व कोकणातील बांधव किंवा 10% जास्त जिथे रिक्त पद आहेत हे सर्व बांधव साक्षीदार आहेत, त्यांना माहिती आहे की त्या ठिकाणी काय घडलं आणि कसं आपण ते करून घेतलेलं होतं। त्याच्यानंतर त्याच दौऱ्यामध्ये ज्यावेळेस आपण दौरा केलेला होता, याच्या संदर्भात कोकण विभागाचा समावेश व्हावा या वेळेसच त्याच वेळेस आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत सुरुवातीस काय होतं, तर कधीही पोर्टलवर जागा दाखवल्या जात नव्हत्या प्रवर्गाने आहे की कोणत्या जिल्ह्यात किती रिक्त आहेत। तर ती मागणी ही सर्वप्रथम आपण केली होती शिक्षक महासंघाच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणी ती यशस्वीरित्या शासनाकडून मंजूर देखील करून घेतली होती। आणि म्हणून 2022च्या बदली प्रक्रियेत आंतरजिल्हा बदलीसाठी पोर्टलवर जिल्हानिहाय आणि प्रवर्गनिहाय रिक्त जागा दाखवण्याची जी सोय झाली होती, तर ती देखील आपल्याच माध्यमातून त्या ठिकाणी झालेली होती। त्याशिवाय आता 2022च्या बदली प्रक्रियेत फॉर्म भरले तर यांच्या बदल्या तर होणार होत्या, परंतु जे 2022 मध्ये फॉर्म भरायचे राहिलेले बांधव आहेत आणि किंवा जे 2019 मध्ये लागलेले बांधव आहेत यांचा बदली प्रक्रियेत समावेश नव्हता। आणि मग ह्या बदली प्रक्रियेत यांचा समावेश व्हावा यासाठी जे काही आपण पाठपुरावा शासन दरबारी केला त्याचं फलित म्हणजेच की 2022 मधल्या बांधवांचा बदली प्रक्रियेत त्या ठिकाणी समावेश झाला। आणि हा समावेश झाल्यानंतर देखील जे जुने फॉर्म भरणारे लोक होते यांच्यावर किंवा जनरल संवर्गावर जो काही अन्याय होत होता, कारण की काय होत होतं, प्रत्येक बदली प्रक्रियेमध्ये संवर्ग 1 आणि संवर्ग 2 मधून नवीन लोक यायचे, नवीन रुजू झालेले लोक यायचे आणि हे काय करायचे तर ह्यांना पूर्णपणे ते सेवा ज्येष्ठतेत पूर्णपणे 100% त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जायचं। आणि हे 100% प्राधान्य दिल्यामुळं अशी परिस्थिती होती की प्रत्येक वर्षी तर हे जुनेच लोक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बदल्या करून संवर्ग 1 2 वाले जायचे आणि जे जुने जनरल संवर्गावाले आहेत तर हे जात नव्हते। आणि म्हणूनच याच्या संदर्भात आपण आत्ताच्या बदली प्रक्रियेमध्ये 2022 मध्ये फॉर्म भरलेल्या लोकांना प्राधान्यक्रमाने यांच्या बदल्या व्हाव्यात यासाठी जो काही पाठपुरावा केला त्याला सुद्धा खूप मोठे यश मिळालं। आणि अगोदर 2022च्या बदली 2022चे फॉर्म भरलेल्या शिक्षकांचा विचार आणि त्याच्यानंतरच 2023च्या शिक्षकांचा त्या ठिकाणी बदली प्रक्रियेत समावेश त्या ठिकाणी करण्याचं आपल्या सूचनेनुसार ग्रामविकास विभागाने केलं आणि मोठ्या प्रमाणात एक जनरल संवर्गाला न्याय देण्याचं आपण त्या ठिकाणी काम केलं। आणि हेच धोरण इथून पुढे कायम स्वरूपात राहून त्या ठिकाणी पूर्णपणे 2022चे फॉर्म भरणारे 2023चे आणि 2024चे या टप्प्यानुसार हे सगळं काही होणार आहे। आणि त्याच्यामुळं एक जनरल संवर्गाला एक स्थिरता लाभलेली आहे की नवीन लोक येऊन तरी तुमच्या पुढं जाणार नाही, तुमची सेवा ज्येष्ठता डावलणार नाहीत। हे एक सगळ्यात महत्त्वाचं काम आपण या आपली शिक्षक महासंघ म्हणा किंवा अटल शिक्षक संघटनाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करून घेतलेला आहे। त्यानंतर जर विचार करायचा झाला तर जे 2022 मध्ये असतील किंवा त्याच्या अगोदर ज्या आंतरजिल्हा बदल्या आपल्याला बांधवांच्या झालेल्या आहेत तर यांची कार्यमुक्ती वेळेत व्हावी आणि त्यांच्या मूळ जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये बदली झालेली आहे तर या जिल्ह्यामध्ये देखील त्यांना सोयीची पदस्थापना मिळावी याच्यासाठी आपण याच्या अगोदर खूप मोठा त्या ठिकाणी कार्यक्रम आखलेला होता। गेल्या वर्षी देखील प्रत्येक जवळपास जे शिक्षक बांधव आपल्या संपर्कात आहे अशा प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये जे शिक्षक महासंघाच्या संपर्कात होते अशा प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये प्रत्येक सीईओला आपण लेटर दिले, त्या ठिकाणी शासनाला देखील लेटर दिलेले होते की जर तुम्हाला द्यायच्यात तिथं पदस्थापना तर त्या जरा सोयीच्या द्या लोकांना ज्या तालुक्यात। आणि बऱ्याच जिल्ह्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी यश मिळालेलं होतं की चांगल्या पदस्थापना त्या ठिकाणी मिळाल्या होत्या। आणि त्याच संदर्भात ज्या गरोदर माता आहेत, ज्या स्तनदा माता आहेत यांच्यासाठी देखील आपण विशेष प्रयत्न करून शासन दरबारी एक पत्र काढलं होतं सोयीच्या पदस्थापनेसाठी। आणि म्हणून यांना सुद्धा खूप चांगल्या पदस्थापना बऱ्याच जिल्ह्यामध्ये ह्या माध्यमातून आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण दिलेले आहेत।
बघा त्याच्यानंतर मग हा जनरल समोरगावर अन्याय दूर करण्यासाठी तर आपण 2022चं प्राधान्य घेतलं. हेच वर्षनिहाय प्राधान्य इथून पुढेही राहावं. या दौऱ्यात देखील आपण त्याचा पाठपुरावा केलेला आहे आणि आपल्याला पूर्ण आश्वासन भेटलेलं आहे की हे जे आहे तर हे कायमस्वरूपी आता इथून पुढं हे राहणार आहे. अगोदर 2022चा विचार, नंतर 2023 आणि परत 2024चे जे बांधव येतील त्यांना सुद्धा, आणि हे आंतरजिल्हा बदलीचं धोरण इथून पुढं कायम राहावं याच्यासाठी देखील आपले विशेष प्रयत्न कायमस्वरूपी त्या ठिकाणी सुरू आहेत. ओके, आणि त्याच्यामध्ये 100% आपण त्या ठिकाणी यश घेणारच आहोत. त्याच्यानंतर जर विचार करायचा झाला तर केंद्रप्रमुख भरतीमध्ये सुद्धा सुरुवातीला BEd वाल्यासाठीच होती, परत त्याच्यामध्ये सरळ सेवा सुद्धा होती. तर आपण याच्या संदर्भातही खूप मोठा विरोध करून त्या ठिकाणी 50-50% जर कोणी त्याच्यासाठी प्रयत्न केले असतील तर ते देखील सगळ्यात महत्त्वाचे प्रयत्न आपण केले आणि 50% विभागीय परीक्षेद्वारे आणि 50% तुमचे प्रमोशन ह्याद्वारे करण्याचं सगळ्यात मोठं काम जे केलं ते देखील आपल्याच संघटनेने केलं. आणि त्याच्यामध्ये देखील ग्रॅज्युएशनवर BEd न धरता त्याची अर्थ त्याच्यासाठी ते ग्रॅज्युएशन व्हावं याच्यासाठीही खूप जे काही प्रयत्न केलेले होते त्याचा अर्थ लावण्यासंदर्भात तुम्हाला सगळ्याला जाणीव असेल तर आपण किती वेळेस निवेदनं दिलं, काय दिलं, आणि जे काही आपण निवेदनं दिले तर तुम्हाला लक्षात आलं असेल की याचे शब्दासही जशाला तसे त्यांच्या पत्रामध्ये निघलेले आहेत आपल्या निवेदनाच्या आधारे. आणि म्हणून तुम्ही याच्या अगोदरचे पाहिले असतील जे शासनाचे निर्णय किंवा पत्र झाले याच्या संदर्भात देखील खूप त्या ठिकाणी मोठा आपल्याला त्या ठिकाणी लाभ त्या ठिकाणी या गोष्टीचा झालेला आहे. त्याच्यानंतर जे की आंतरजिल्हा बदली आणि शिक्षक भरती संदर्भात सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती म्हणजे रोस्टर. ते व्यवस्थित असणं, नियमानुसार असणं आणि पूर्णरित्या तपासलेलं असणं. याच्यासाठी सगळ्यात मोठा कार्यक्रम जर कोणी राबवलेला असेल तर तो शिक्षक महासंघाने. याच्या संदर्भात यावर्षी देखील याच्या अगोदर तर आपण काम केलेलंच आहे, परंतु या संदर्भात जूनमध्ये आपण शिक्षण मंत्र्यासोबत त्या ठिकाणी बैठक केलेली होती. काही शिक्षक भरतीतील बांधव देखील आपल्यासोबत होते. तर ह्या आपल्या सगळ्याच्या माध्यमातून काही तेथील शासनातील काही लोकांचा देखील आपल्याला त्या ठिकाणी खूप चांगला त्या ठिकाणी सपोर्ट लाभलेला होता. तर ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी शिक्षण मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली मीटिंग लावली आणि रोस्टरमधल्या अनियमितता त्या ठिकाणी समोर आणली आणि हे रोस्टर व्यवस्थितरित्या नियमानुसार पूर्ण करून कोणावरही अन्याय न होता योग्यरित्या लवकरात लवकर पूर्ण व्हावे, जेणेकरून शिक्षक आंतरजिल्हा बदलायलाही त्याची मदत होईल आणि शिक्षक भरतीलाही. जर हे रोस्टर जर व्हेरीफाय झाले नसते ना, आता जर ते नसते तर तुमच्या बदल्याही झाल्या नसत्या आणि भरतीही व्यवस्थितरित्या झाली नसती. आणि म्हणून ह्याच्या संदर्भातलं जे काय काम केलं असेल तर ते केवळ शिक्षक महासंघाने एकमेव काम केलेलं आहे. आणि म्हणून याचा खूप मोठा लाभ आपल्याला आंतरजिल्हा बदलीत आता भेटला आणि तो आता भरतीतील आपल्या बांधवांना भेटणार आहे. आणि म्हणून हे देखील आपण खूप मोठं त्या ठिकाणी काम केलं आणि रोस्टरमध्ये ही अनियमितता दूर होऊन नियमावर आधारित ते रोस्टर व्हावं याचं देखील आपण त्या ठिकाणी काम केलं. आता बघा आपण काम करतोय ते म्हणजे अवघड क्षेत्रामध्ये जे आपले बांधव आहेत. गेल्या वर्षी देखील आपण 3 ते 4 वेळेस त्या ठिकाणी निवेदनं दिली होती की या लोकांवर अन्याय होतोय, तुम्ही ह्या सिस्टीमने जाऊ नका. आपण त्यांना सिस्टीम ही सुचवली होती, परंतु त्या ठिकाणी या बाबतीत आपल्याला पूर्णपणे यश गेल्या वेळेस आलेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे काय झालं तर या बांधावर खूप मोठा अन्याय त्या ठिकाणी झाला. तरी देखील आता हा अन्याय दूर होण्यासाठी आपण शासन दरबारी तुम्ही पाहिलं गेल्या आठवड्यातच आपण त्याचा पाठपुरावा केला, पूर्णपणे मंत्रालयात जाऊन आलो आणि शासनाला बजावून सांगितलं. त्या संदर्भात जवळपास 2700 लोकांचा सर्वे आपण त्या ठिकाणी केला अटल शिक्षक संघटनेच्या माध्यमातून आणि याचा खूप मोठा इम्पॅक्ट आता तुमच्या या बदली प्रक्रियेत होणार आहे. ते आपण शासनाला सगळं लक्षात आणून दिलं आहे आणि शासनाने आपल्याला शब्द दिला आहे की तुमच्या प्रत्येक निवेदनाचा पूर्णपणे विचार बदली प्रक्रियेचं धोरण सेटअप होताना होणार आहे. ओके, त्याच्यामुळे त्याचा नक्की लाभ भेटणार आहेच, परंतु जे त्याच्यासाठी आंदोलन असेल, बाकीच्या काही गोष्टी असतील तर ह्या प्रत्येक याच्यात शिक्षक महासंघ त्या ठिकाणी हिरिरीने सहभागी आहे. त्याच्यानंतर बघा ही बदली प्रक्रिया कायमस्वरूपी चालू राहावी याच्यासाठी देखील आपले कायम प्रयत्न त्या ठिकाणी आहेत. बऱ्याच संघटनांनी देखील त्याच्यासाठी प्रयत्न केले ही बदली प्रक्रिया बंद पाडण्यासाठी, परंतु आपण ही बदली प्रक्रिया कोणत्याही हालतीमध्ये जिल्हांतर्गत असेल, आंतरजिल्हा असेल तर ही चालूच राहावी याच्यासाठी पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. ओके, आणि त्याचबरोबर आता 2023च्या लोकांची बदली प्रक्रिया होण्यासाठी देखील आपण खूप मोठे प्रयत्न काय केले हे तुम्हाला सगळ्याला मला काही सांगण्याची आवश्यकता नाही. तसेच आता देखील आपण निवेदन दिलं होतं की 2023च्या लोकांना कार्यमुक्ती तात्काळ करावा.
परंतु ठीक आहे, शासनासमोरही बऱ्याच अडचणी होत्या, त्याच्यामुळे ही कार्यमुक्ती सध्या जरी होऊ शकली नसली तरी आता आपले जे प्रयत्न चालू आहेत की भरतीपूर्व ही कार्यमुक्ती झाली पाहिजे आणि सोयीच्या पदस्थापना सगळ्यांना भेटल्या पाहिजेत. याच्यावर आपलं काम चालू आहे, आपल्याला शब्दही भेटलेला आहे आणि नक्की त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यावर यश मिळेल. आणि जरी अडचण आली तरी शेवटच्या टप्प्यात ज्यावेळेस भरती प्रक्रिया जाईल त्यासाठी विशेष प्रयत्न आणखी आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर कार्यमुक्ती झाल्यानंतर देखील तुमच्या जिल्ह्यामध्ये ज्या बदली झालेली त्याच्यामध्ये तुम्हाला सोयीच्या पदस्थापना कशा मिळतील याच्या संदर्भात देखील ग्रामविकास पातळीवर देखील प्रयत्न होतील आणि तसेच तुमच्या जिल्हा परिषद पातळीवर देखील आपल्या अटल शिक्षक संघटनेच्या मार्फत आपण त्या ठिकाणी पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. ओके. त्याचबरोबर केंद्र प्रमुख परीक्षेच्या संदर्भात तुम्हाला हव्या त्या जिल्ह्यात किंवा सोयीच्या जिल्ह्यात तुम्हाला ती एक्झाम देता यावी याच्यासाठी आपण जूनमध्ये देखील प्रयत्न केलेले होते. आपल्याला शब्द देखील भेटलेला होता की होय, आम्ही ज्यावेळेस अधिसूचना काढू त्यावेळेस तुमच्या या मागणीचा समावेश करू की तुम्हाला ज्या जिल्ह्यात पाहिजे त्या जिल्ह्यात तुम्ही केंद्र प्रमुख भरतीचा फॉर्म भरू शकताय. परंतु अद्यापपर्यंत ती अधिसूचना आलेली नाही आणि त्याच्यामुळे त्याच्यावर आणखी परफेक्ट काम झालेलं नाही. परंतु आपल्याला अपेक्षा आहे की आत्ताच डिसेंबरमध्ये त्याच्या संदर्भात अधिसूचना येणार आहे असं त्या ठिकाणी पत्रसुद्धा त्या ठिकाणी ग्रामविकासनं काढलेलं आहे. आणि ही अधिसूचना आल्यानंतर त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे. त्याचबरोबर जर हे आपण त्या ठिकाणी आपल्याला हे देखील करून घ्यायचं आहे आणि तसेच जनरल संवर्गावर जो अन्याय होतोय त्याच्या संदर्भात आपण लढतो आणि खूप मोठं यश देखील आपण ॲक्च्युली मिळवलेलंच आहे. त्याच्यामुळे हे जे काही सगळे प्रश्न आहेत याच्यावर काम करतो. याच्याशिवाय अनेक असे प्रश्न आहेत की जे या व्हिडिओमध्ये सगळे सांगणं शक्य नाही. आणि त्याचबरोबर बाकीचेही जे शिक्षक बांधवांचे सगळे प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नावर न्यायिकरित्या ज्या लोकांवर अन्याय होतोय त्या अन्यायाच्या विरोधात लढणारी एकमेव जी संघटना आहे ती म्हणजे आपला शिक्षक महासंघ. आणि याच शिक्षक महासंघाचं जे रजिस्ट्रेशन झालेलं आहे संदर्भाने ते झालं आहे अटल शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्याच्या नावाने. आणि म्हणून ह्या अटल शिक्षक महासंघाच्या मार्फत आपण एक आपल्या महाराष्ट्र राज्याला एक खूप सुंदर अशी संघटना त्या ठिकाणी आपण निर्मित केली आहे. आणि विशेष म्हणजे ही केवळ लोकांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात सर्वसामान्यांची संघटना म्हणून आपण त्या ठिकाणी स्थापित केलेली आहे. आजपर्यंत जरी आपलं काम बघितलं तरी ती सर्वसामान्य लोकांसाठी सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आपण काम करत आलेलो आहोत. परंतु मित्रांनो ही संघटना आज स्थापन झालेली आहे, अनेक सभासद तिचे आज देखील आहेत. परंतु आपल्याला आता ह्या संघटनेला बळकट करण्याची वेळ आलेली आहे. ओके. आपण पूर्ण राज्यभर तर पसरलेलो आहोत परंतु हे बळकट करणं आणि तेथील आपल्या कार्यकारिण्या स्थापित करणं, प्रत्येक शिक्षकाला ती आपली संघटना आहे याची जाणीव होणं याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. आता ही बळकट करत असताना आपल्याला याची सभासद नोंदणी करणं, त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या या संघटनेला बळकट करणं गरजेचं आहे जेणेकरून की ही जी संघटना आहे अटल शिक्षक संघटना ही महाराष्ट्राच्या इतिहासात ऐतिहासिकरित्या सर्वसामान्य लोकांची संघटना कशी होईल याच्यासाठी आपण पूर्णपणे 100% प्रयत्न करतोय. ज्या इतर संघटना लोकांचा फक्त लाभ करून घेत आहेत आणि प्रत्येक ज्यावेळेस त्यांच्या प्रश्नावर वाचा फोडण्याची वेळ येईल तर फक्त पदाधिकाऱ्यांच्या सोयीची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली जाते. तर हे सगळं टाळून एक लोकांना न्याय देण्याची भूमिकेतून आपण ही संघटना या ठिकाणी सुरू केलेली आहे. आणि नक्कीच तुम्ही पाहताल येत्या 1-1.5 वर्षात तर ही एक ऐतिहासिक संघटना म्हणून महाराष्ट्रामध्ये काम करेल. आणि ती कशी करते काय करते हे तो पूर्वीचं तर तुम्ही काम अनुभवलेलंच आहे. परंतु ज्या वेळेस सगळे लोक आमच्यासोबत येतील तर खूप सुंदररित्या आपण त्या ठिकाणी काम आपण त्या ठिकाणी करतोय. आणि म्हणूनच या संघटनेला बळकट करण्यासाठी तुमच्या संघटनेला तुमच्या हक्काच्या संघटनेला तर मला आज तुमच्या सर्वांची साथ त्या ठिकाणी अपेक्षित आहे. बघा या व्हिडिओसोबतच मी तुम्हाला एक लिंक देत आहे ज्याच्यामध्ये सभासद नोंदणीसाठी किंवा ही संघटना बळकट करण्यासाठी आता तुमची भूमिकेची आम्हाला गरज आहे. तुम्ही सर्वांनी साथ देण्याची गरज आहे आणि तुम्ही याच्यामध्ये सक्रियरित्या या संघटनेच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची आता ही वेळ आहे. आणि म्हणूनच आपण या ठिकाणी सभासद सुद्धा आपण प्रत्येक ठिकाणचे प्रत्येक जिल्हा प्रत्येक तालुका स्तरावर सभासद नोंदणी करतोय, संघटना वाढवतोय. प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यकारिणी त्या ठिकाणी आपल्याला स्थापित करायची आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्हाला तुमच्या सगळ्यांच्या साथीची खूप मोठी गरज आहे. म्हणून मित्रांनो या लिंकसोबत जो फॉर्म दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही सगळी तुमची माहिती भरायची. त्याच्याबरोबर जी की याच्यासाठी जे योगदान राशी संघटना बळकटीकरणासाठी ही देखील आपण सगळ्यांनी द्यायची. आजपर्यंत आम्ही कोणाकडूनही 1 रुपयाही न घेता संघटना म्हणून न घेता
आम्ही ही सगळी संघटना स्वतःच्या जीवावर आजपर्यंत चालवली आहे, परंतु आता ही आपल्याला सामूहिक करायची आहे आणि हिला बळकट करायचं आहे. प्रत्येक गाव, वाडी, पाड्यापर्यंत आपल्याला तिला पोहोचवायचं आहे. आणि ह्याच्यासाठी ही ऐतिहासिक संघटनेचे सभासद होण्याची किंवा तिच्यासोबत काम करण्याची तुम्हाला सगळ्याला संधी आहे. तिचं नेतृत्व करण्याची सुद्धा तुमच्याकडे संधी आहे. आणि म्हणून हे सगळं लक्षात घेऊन माझ्या आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी जो काही त्याचा निधी असेल तो द्यावा. तर याच्या संदर्भात जी आपली कार्यकारिणीची कोर कमिटीची मीटिंग झाली, याच्यामध्ये ठरल्यानुसार कमीत कमी मिनिमम सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण त्या ठिकाणी 400 रुपये निधी त्या ठिकाणी सुरुवातीला कमीत कमी 400 आणि 400पेक्षा अधिक तुम्हाला जे काही अपेक्षित आहे प्रत्येकाला, तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही अधिकचं योगदान देऊ शकताय. याच्यामध्ये सर्वसाधारण 1 वर्षाची तुमची संघटनेची सभासदत्व फी त्या ठिकाणी इन्क्लूड आहे. आणि बाकीचं एक संघटनेसाठी योगदान किंवा इतर जे काही खर्च आपले संघटनेसाठी होत आहेत किंवा झालेले आहेत, तर याच्या संदर्भात संघटना रजिस्ट्रेशनसाठीचं जे काही झालेलं आहे, बाकीचं आजपर्यंत आपण जे काही काम झालेलं आहे, तर याच्यासाठी देखील आपण त्या बाकीच्या निधीचा वापर करणार आहोत. आणि जे तुमचे संघटना सभासदची तुमची जी काही फी आहे वार्षिक, तर याच्या संदर्भात तुम्हाला अधिकृतरित्या पावतीसुद्धा नंतर देण्यात येणार आहे संघटनेसर्वे. त्याची तुम्ही काही काळजी करण्याची गरज नाही. आणि म्हणून 1 वर्षाचं तुमचे सभासदत्व फी सहित इतर जो खर्च बाकीच्या प्रक्रियेसाठी आपल्याला आलेला आहे, तर याच्यासाठी कमीत कमी प्रत्येक सदस्याकडून 400 रुपये त्या ठिकाणी आपण कमीत कमी मिनिमम गोळा करतोय. आणि त्याच्याशिवाय तुम्हाला जे काही ही संघटना बळकट करण्यासाठी अधिकचा निधी द्यायचा आहे, तर तो तुमचं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. पण मिनिमम 400 रुपये ज्याची जमा असतील त्याला त्याची जी वार्षिक सभासदत्व फी जी काही आहे, तर त्याप्रमाणे त्या ठिकाणी तुम्हाला त्याची पावतीसुद्धा त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. आणि पूर्ण ह्या संघटनेचं कामकाज जे आहे ते पूर्णपणे आपण पारदर्शकपणे सुरुवातीपासून ठेवणार आहोत. त्याची तुम्ही काळजी करण्याची गरज नाही. त्याचं पूर्णपणे ऑडिट आपण करणार आहोत, बाकीच्या सगळ्या प्रक्रिया करणार आहोत. त्याच्यामुळे कोणीही संकोच न करता आपल्या हक्काच्या संघटनेमध्ये, ह्या ऐतिहासिक संघटनेमध्ये हिरिरीने सहभागी व्हा. याच्या सोबतचा फॉर्म भरा आणि जे काही तुम्हाला अपेक्षित तुम्हाला लढानिधी म्हणून द्यायचं आहे तर ते देऊ शकताय. कमीत कमी तुम्हाला 400 रुपये देणं अपेक्षित आहे जर तुम्हाला सदस्य व्हायचं असेल तर. आणि 400 रुपयापेक्षा जर कोणी कमी रक्कम दिली तर त्याच्यामध्ये त्याला सभासदत्व त्या ठिकाणी आपल्याला देता येणार नाही. कारण की एक मिनिमम आपण खूप व्यवस्थितरित्या आपण त्या ठिकाणी करतो. आणि त्याच्यानंतर वार्षिक जे काही आपली असेल केवळ तीच घेतली जाईल. ही फक्त पहिल्या वेळेस सभासदत्व होताना तुम्हाला 1 वर्षाची सभासदत्व अधिक लढानिधी आपण त्या ठिकाणी घेतोय आणि खूप मिनिमम आपण त्या ठिकाणी घेतोय. इथून पुढं केवळ तुम्हाला फक्त वार्षिक जी सभासदत्व फी असेल तेवढीच तुम्हाला त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. ओके. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण या ठिकाणी सगळं करतोय. म्हणून मला तुमच्या सगळ्याची प्रामाणिकपणे जे की अटल शिक्षक संघटनेच्या माध्यमातून असो, शिक्षक महासंघाच्या माध्यमातून असो, आजपर्यंत जे काही आम्ही कोणतीही अपेक्षा न ठेवता तुमच्याकडून जे तुमच्यासाठी जे काही लढतोय, जे काही काम करतोय, त्याला तुम्ही आता प्रतिसाद देण्याची वेळ आहे. या सगळ्या कामामध्ये तुम्ही हिरिरीने सहभागी होण्याची वेळ आहे. आणि तुम्हाला देखील या नेतृत्व प्रक्रियेमध्ये, महासंघाच्या या नेतृत्व प्रक्रियेमध्ये, अटल शिक्षक संघटनेच्या नेतृत्वामध्ये सहभागी होण्याची आता ही वेळ आहे. कारण की आपण सगळं अधिकृत फॉर्मॅटनुसार हे सगळं सेटअप करणार आहोत. पूर्ण राज्यभर याचा विस्तार या संघटनेचा करणार आहोत. आणि त्यातले एक पार्ट तुम्ही आहात. आणि तुम्हाला देखील राज्य पातळीपर्यंत याच्यामध्ये नेतृत्व करण्याची संधी त्या ठिकाणी खूप व्यवस्थितरित्या किंवा नियमानुसार भेटणार आहे. त्याची तुम्ही काळजी करायची गरज नाही. त्याच्यासाठी आम्ही इथं बसलेलो आहोत. जोपर्यंत आम्ही आहोत तुम्हाला पूर्णपणे न्याय देण्याची ग्वाही मी या ठिकाणी देतोय. खूप मोठा व्हिडिओ होते म्हणून जास्त बोलत नाही, परंतु एकंदरीत तुम्ही सगळ्यांनी योग्य तो प्रतिसाद द्यावा. सोबतची लिंक भरावी. योग्य तो जो काही निधी असेल, जे काही तुमच्या मनात असेल, मिनिमम 400 आणि त्याच्यापेक्षा अतिरिक्त तुम्हाला जो काही लढानिधी म्हणून द्यायचा असेल तर तो द्यावा. या सगळ्या याचा हिशोब ठेवण्यात येईल. तुम्हाला जी सभासदत्व वार्षिक फी असेल त्या वार्षिक फीचं तुम्हाला त्या ठिकाणी अधिकृतरित्या पावतीसुद्धा देण्यात येईल. एवढं या ठिकाणी सांगतो. सर्वांना परत आपल्या या संघटनेत सहभागी होण्यासाठी, या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पूर्णपणे मनापासून शुभेच्छा देतो. सगळ्यांना परत एकदा आवाहन करतो की सगळ्यांनी कधीही हे टाळू नका. कारण की सुरुवातीला जे सभासद होतील त्यांना खरंच या संघटनेमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. एका महत्त्वाच्या भूमिकेत
तुम्हाला त्या ठिकाणी नेतृत्व करण्याची सुरुवातीच्या लोकांना संधी मिळणार आहे. काही काळानंतर तर महाराष्ट्रात प्रत्येक शिक्षकीचा सभासद होईल, परंतु त्याच्या अगोदर तुम्ही सुरुवातीचे सभासद होण्याची तुम्हाला खूप मोठी संधी या ठिकाणी आहे. नक्की तुम्ही साथ द्या, सोबत या. आपण एक खूप सुंदर महाराष्ट्राला एक दिशा देणारी एक सुंदर अशी संघटना या ठिकाणी आपण निर्माण तर केलेलीच आहे, परंतु तिचा विस्तार आणि विकास करूयात. धन्यवाद. नक्कीच सगळे हे फॉर्म भरा आणि सहभागी व्हा. धन्यवाद.